देशपांडे सरांचे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर आजच्या तारखेला काम करत आहेत. कोणी आंतरराष्ट्रीय कंपनींमध्ये कामाला आहे, चांगल्या पदावर. कोणी मोठे शास्त्रज्ञ झालेत, कोणी डॉक्टर्स, कोणी इंजिनियर्स, कोणी राजकारणी, तर कोणी मोठे उद्योजक. देशपांडे सरांनी अनेक आयुष्य घडवले. पण शिक्षक म्हणून सरांच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांचं काम सगळ्यात जवळून ज्यांनी पाहिलंय, त्यांचा हा प्रवास ज्यांनी सगळ्यात जवळून पाहिलाय, ती व्यक्ती म्हणजे मालती काकू. मी मालती काकूंना विनंती करतो की त्यांनी सरांबद्दल 2 शब्द बोलावे. नमस्कार. खरं तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज तुमची बायको म्हणून इथे 4 शब्द बोला अशी साळगावकरनी मला विनंती केली. खरं तर काय बोलावं ना तेच कळत नाहीये मला. पण तुमच्या देशपांडे सरांचा आजवरचा प्रवास हा अजिबात सोपा नव्हता. मी नेहमी तुमच्या देशपांडे सरांना सांगायचे की अहो, तुमच्या शाळेतून मिळणाऱ्या पगारामध्ये नाही भागत आपलं. पण ते मला म्हणायचे, मालती, पैसे कमवणं हा माझा उद्देश कधीच नव्हता. मी या क्षेत्रात बदल घडवायला आलोय. मला ना आश्चर्यच वाटायचं यांचं. मी विचार करायचे, मोठ्या मोठ्या लोकांना हे बदल घडवणं शक्य झालं नाही, तेव्हा तिथे यांचा निभाव कसा लागेल. पण मी खूप जवळून पाहिलं यांना. यांनी शिक्षण पद्धतीत अनेक बदल घडवून आणलेत. तुमचे देशपांडे सर कधीच बदलले नाहीत. ते आजही तसेच आहेत, जशी मी त्यांना पहिल्या दिवशी भेटले होते ना, अगदी तसे. तुम्हाला सांगते, माझं जेव्हा लग्न ठरलं ना, तेव्हा मला माझ्या मैत्रिणी सांगायच्या, मालती, शिक्षकाबरोबर लग्न करू नकोस. आयुष्यात पुढे फार काही चांगलं घडणार नाही. पण मला या माणसाचा सच्चेपणा भावला. आणि खरं सांगते, तो सच्चेपणा आजही अगदी तसाच आहे. खरं तर अनेक संकट आली, अनेक दुःखद प्रसंग आमच्या वाट्याला आले, पण यांनी कायम मला शिकवलं, मालती, धडा संपल्यावर पुढचं पान काढायचं, मागचं पान तिथेच सोडून द्यायचं. स्वतःच्या मुलींप्रमाणेच
त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी तशीच वागणूक दिली, तसंच प्रेम दिलं. आणि खरं सांगू का, म्हणूनच मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. कधी कधी एखाद्या मुलाचा सांभाळ करणं सुद्धा खूप जड होऊन जातं, पण यांनी तर कितीतरी मुलांना मुलींना घडवलं. खरंच. अहो, मी तुम्हाला कधी सांगितलं नाही, पण आज सांगते. मी या लाडक्या मुलांच्या लाडक्या देशपांडे सरांची बायको आहे. ह्याचा मला खरंच खूप अभिमान आहे. धन्यवाद मालती काकू. एखाद्या शिल्पकाराकडे एक दगड येतो. सुरुवातीला तो दगड आकारहीन असतो. शिल्पकार त्या दगडावर खूप मेहनत घेतो आणि त्या दगडाची सुंदर मूर्ती घडवतो. कधी कधी तर त्या दगडाला देवपणही प्राप्त होतं. आपल्या बाबतीतही काहीसं असंच घडलंय, नाही? आपल्याला आपल्या आईवडिलांनी शाळेत जेव्हा दाखल केलं तेव्हा आपणही त्या शिल्पकाराकडे असलेल्या आकारहीन दगडाप्रमाणे होतो. आणि आज जर आपापल्या क्षेत्रात आपण यशस्वी असू तर ते फक्त आणि फक्त मनोहर देशपांडे नावाच्या शिल्पकारामुळे. सर, आम्ही सगळे खूप आतुर आहोत तुमच्याकडून 4 शब्द ऐकायला. प्लीज सर. तुम्ही सर्व शाळेत असताना न जमता बोलणारा हा देशपांडे सर, आज त्याला काय बोलावं तेच सुचत नाहीये. मला आजही आठवतंय, मी ज्या वेळेला बीएड पूर्ण केलं त्यावेळेला मला काही लोकांनी काय म्हटलं तेही आठवतंय. मला तेव्हा काही जणांनी सांगितलं, अरे बाबा मनोहर, हे शिक्षक वगैरे बनून तू काय करणार आहेस? काही पैसा वगैरे काही नसतो या क्षेत्रामध्ये, अगदी भिकेचे डोहाळे असतात, दुसरं काही नाही. पण त्या लोकांना आज मी एवढंच सांगेन, 40 वर्षात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करून मी आज ही सगळी संपत्ती मिळवली. आता हा लाडका, माझा आदर्श विद्यार्थी, माझा लाडका जावई मला म्हणाला की देशपांडे सर माझ्या यशस्वी आयुष्याचे शिल्पकार आहेत. नाही, पण तसं नाहीये. शिल्पकार जरी दगडांमधून शिल्प बनवत असला तरी त्याची किंमत शिल्पकार कधीही ठरवत नसतो. प्रत्येक शिल्प त्याची एक वेगळी ओळख घेऊन जन्माला आलेलं असतं. माझ्यासारखी माणसं त्याला फक्त दिशा दाखवण्याचं काम करतात. आज माझा निरोप समारंभ आहे. तुम्ही सगळे माझ्या कौतुकासाठी इथं जमलेला आहात, पण या सगळ्याचं श्रेय एकट्या माझं नाही. कसं आहे, आपण एखादी टोले जंग वास्तू अशी बघत राहतो, त्या वास्तूचं कौतुक करतो आपण, पण ती वास्तू जी भक्कमपणे उभी आहे तर तिला आधार देणारे 4 स्तंभ आहेत, भक्कम. आणि माझ्या मागे उभे असलेले ते 4 स्तंभ म्हणजे माझी बायको मालती आणि माझ्या 3 मुली.
शलाका, सानिका आणि दीपिका, माझी बायको मालती. आता तिनं काय नाही केलं माझ्यासाठी. काय सुरुवातीच्या काळात पगार फार नसायचा, गावी पैसे पाठवायचे असायचे, आई वडिलांचा आजार, यामध्ये सगळा पगार निघून जायचा. कधी कधी तर भाजीसाठी तेलही नसायचं. पण मालतीनं कधीही एका शब्दानंही तक्रार केली नाही हो. भाजीला तेल जास्त लागतं म्हणून गप्पा मारता मारता तिनं मला चहा पोळीची सवय लावली. तिला 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 वाटायचं की घरात तेल संपत आलंय, हे मला कळू द्यायचं नाही. पण मला सगळं कळलेलं असायचं. काय मला बोलून दाखवायचं नव्हतं आणि मला बोलून दाखवायची इच्छा नव्हती. कारण मालतीनं बनवलेल्या त्या चहा पोळीची गंमत मला घालवायची नव्हती. मालती, आजच्या दिवशी मी तुला एवढंच सांगेन की त्या चहा पोळीची गंमत अजूनही तशीच आहे. आणि माझे हे उरलेले 3 भक्कम स्तंभ माझा सार्थ अभिमान आहे, सर्वस्व आहे माझं. म्हणजे माझ्या 3 लेकी शलाका, सानिका आणि दीपिका. माझे हे उरलेले 3 भक्कम स्तंभ माझा सार्थ अभिमान आहे, सर्वस्व आहे माझं. म्हणजे माझ्या 3 लेकी शलाका, सानिका आणि दीपिका. असं म्हणतात की पहिली बेटी ही धनाची पेटी असते. माझ्या पोटी तर या 3 मुली जन्माला आल्या हो. माणूस म्हणून या 3ही मुलींच्या जन्माने मी खऱ्या अर्थानं श्रीमंत झालो. आता माझी सगळ्यात मोठी मुलगी शलाका म्हणजे आमची दीदी, आयुष्यात एका खूप मोठ्या संकटाला ती सामोरी गेली नाही, पण कधीही डगमगली नाही. ती उभी राहिली. आणि तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होतोय की काही महिन्यातच ती वकील होईल. आता माझी सानिका, आमची ताई, कसं आहे प्रत्येकाच्या स्वभावामध्ये एक बंडखोरी असते, तशी तिच्याही स्वभावात आहे. पण मी सानिकाचा बाप म्हणून एवढं मात्र खात्रीनं सांगेन की सानिकासारखी धाडसी मुलगी जगात सापडणार नाही. कारण कसं आहे, स्वतःमध्ये बदल करायला फार मोठं धाडस लागतं माणसाकडे, आणि तिनं ते धाडस केलेलं आहे, दाखवलेलं आहे. आणि आमच्या घरातलं शेंडेफळ आता दीपू, सगळ्यात लहान असून सुद्धा कर्तृत्वानं सगळ्यात मोठी. आता आमच्या या शेंडेफळानं मला शिकवलं की बाबा, तत्वांबद्दल बोलणं आणि परिस्थितीप्रमाणे तत्व पाळणं या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आज आमचं साळगावकर आणि देशपांडे कुटुंब सुखात आहे ते फक्त आमच्या दीपूमुळे. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण मी अभिमानाने सांगेन की या मनोहर देशपांडेच्या मागे 4 जणी आहेत. आणि माझ्या आयुष्यातली आणखी 2 अत्यंत महत्वाची माणसं, माझे 2 जावई इंद्रजीत साळगावकर आणि कार्तिक साळगावकर. हे दोघंही माणूस म्हणून उत्तम आहेत. आणि माझी त्या परमेश्वराकडे प्रार्थना आहे की असे जावई
प्रत्येक प्रत्येक आई वडिलांना मिळवत. आज मी निवृत्त होत असलो तरी एवढंच सांगेन, शिक्षक हा मरेपर्यंत शिक्षकच राहतो. त्यामुळे हा देशपांडे सर या ना त्या नात्याने तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात या ना त्या रूपाने येतच राहणार. आज मी निवृत्त होत असलो तरी एवढंच सांगेन, शिक्षक हा मरेपर्यंत शिक्षकच राहतो. त्यामुळे हा देशपांडे सर या ना त्या नात्याने तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात या ना त्या रूपाने येतच राहणार. सर, आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हाला हे पुष्पगुच्छ. खूप खूप आभार. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. खरंच छान झाला हा कार्यक्रम. सर, आता भाषण छान झालंच आहे आणि सगळे भेटलोच आहोत, तर एक सेल्फी होऊन जाऊ दे ना. हो, पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो. मला आता वेळच वेळ आहे, त्यामुळे तुझं ते उच्च विद्या विभूषित वगैरे आपण करून टाकू. ते नंतर बघूया ना सर. आता जमलो जातो, पहिला सेल्फी घेऊया. चला 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 चला. चला चला चला. या. इंदिरा दीपू स्पेशल चहा. हा चहा तर खरंच स्पेशल आहे मॅडम, पण एकच कप आणला. दोघांनी एका कपातून चहा प्यायला तर काही प्रॉब्लेम आहे का? आधी तुम्ही घ्या. चहा नेहमी सारखाच झाला मॅडम, साखर कमी आणि प्रेम जास्त. मॅडम, असं वाटतंय हे सगळे क्षण, हे सगळं ऑलरेडी जगून झालंय. म्हणजे तुम्ही असं सकाळी सकाळी माझ्यासाठी चहा घेऊन येणं, माझ्यावर प्रेम करणं, कायम आयुष्यभर माझी साथ देणं, उतारवयात माझी काळजी घेणं, असं वाटतं हे सगळं झालंय. अच्छा, म्हणजे तुम्ही हे चित्र ऑलरेडी तुमच्या स्वप्नात पाहिलंय. तर आणखी काय काय पाहिलंय तुम्ही? मी आत्ताच सांगा, म्हणजे कसं आपल्या दोघांना ते स्वप्न सत्यात उतरवता येईल. हेच आपलं रोजचं नेहमीसारखं सकाळी सकाळी एकमेकांना गुड मॉर्निंग विश करणं, त्यानंतर बँकेत रिकव्हरीला जाणं, आपलं प्रेम, आपलं घर, आपला संसार, ह्या सगळ्यात आपलं प्रेम बहरत जाणं. आपल्याला आपली मुलं झाली, त्यांना आपण रोज शाळेत नेतो आणतो. आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे आपण पार पाडल्या आणि उतारवयात सुद्धा आपण एकमेकांना अशीच साथ देत आहोत. त्यावेळीही अगदी असंच हातात हात देऊन एकमेकांसमोर आपण उभे आहोत. एक विचारू? विचारा. तुम्ही इतकं का प्रेम करता माझ्यावर?
मॅडम, तुमच्याशिवाय राहणं जमत नाही. तुम्ही नसाल तर मन रमत नाही. तुम्ही हसलात की काळीच धडधड होता. तुम्ही फक्त दिसलात तरी मन उडू उडू होता.